दिवसातली आणखी एक चर्चेतली बातमी त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट पाहूयात। भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाली आहे। यावेळी मतभेदाला निमित्त ठरलंय ते सचिन अहिर यांच्या शासकीय निवासस्थानाबाबतच्या घोळाचं। त्यातच मुख्यमंत्र्यांनी काल परस्पर जाहीर केलेल्या कृषी पंपांच्या वीज बिल माफीवरूनही शिवसेनेत नाराजी आहे। पाहूयात सत्तेतल्या या दोन मोठ्या मित्रपक्षांमध्ये रंगलेल्या या रुसव्या फुगव्याचा नवा अंक। विकासाचा ध्यास आणि वैचारिक समानतेच्या आधारावर एकत्र असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी कितीही केला तरी या दोन पक्षांमधली स्पर्धा काही लपून राहिलेली नाही। शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचंय, तर भाजपचा प्रयत्न असतो तो शिवसेनेला राज्यात अजिबात वरचढ न होऊ देण्याचा। यातूनच दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागून शीतयुद्ध सुरू असतं। यावेळी या शीतयुद्धाच्या केंद्रस्थानी आहेत नव्यानंच शिंदेंच्या शिवसेनेत डेरे दाखल झालेले सचिन अहिर। त्याचं झालं असं की उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड होताच त्यांना शासकीय निवासस्थान म्हणून मंत्रालयासमोरील रायगड म्हणजे जुना A6 हा बंगला देण्यात आला। तसा आदेशही निघाला, पण तिथं सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वास्तव्य आहे। त्यामुळे सचिन अहिर यांना दिलेल्या रायगड बंगल्याचा आदेश रद्द करत त्यांच्यासाठी नव्या निवासस्थानाची चाचपणी सुरू झाली। अहिर यांच्यापूर्वी उपसभापती पदावर असलेल्या डॉक्टर नीलम गोऱ्हेंचा पुरंदर म्हणजेच जुना C3 या नावानं ओळखला जाणारा बंगलाही विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना दिला गेला। त्यामुळे सचिन अहिर यांना अखेर प्रशासनानं चर्चगेट इथल्या सुनीती इमारतीतली एक शासकीय सदनिका देण्याचा निर्णय घेतला, पण त्यावरून शिवसेनेत नाराजी आहे। कोणत्याही मंत्रिपदी नसताना मंत्र्यांसाठी असलेला बंगला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यामागचा तर्क काय असा सवाल शिवसेनेच्या एका गोटातून निर्माण करण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या या संतापाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दरम्यान असलेला कल्याण डोंबिवली येथील स्थानिक वादाची किनार आहे। त्यातच भाजपला ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला जाणीवपूर्वक शिवसेनेला डावललं जातं अशी ही भावना शिवसेनेत निर्माण झाली। पण यावेळची धुसफूस फक्त शासकीय निवासस्थानाच्या वादापुरतीच मर्यादित नाही आहे, तर मुख्यमंत्र्यांची एक कृतीही शिवसेनेला खटकली आहे। शेतकरी कृषी कर्जमाफी योजनेतल्या अटी शर्ती शिथिल केल्याबद्दल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबईतल्या YB चव्हाण सेंटरमध्ये एक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या वीज बिलांची 48,000 कोटी रुपयांची जुनी थकबाकी माफ करण्याची परस्पर घोषणा केली। पण मंत्रिमंडळाची मंजुरी न घेताच मुख्यमंत्र्यांनी या वीज बिल माफीचा निर्णय परस्पर जाहीर केल्याबद्दल शिवसेनेत नाराजी आहे। मंत्रिमंडळामध्ये खरं म्हणजे डिस्कशन होतं आणि निर्णय जाहीर केले जातात अगोदर आणि मग रस्त्यावरती ते जाहीर करायचे असतात। मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नवीन पायंडा घातलेला दिसतोय। आता याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी हे नियम तोडलेले आहेत। बंगले अलॉट करणं हे सामान्य प्रशासन विभागाचं काम असतं। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत हा सामान्य प्रशासन विभाग काम करतो। त्यामुळं यावर तोडगा काढला जाईल। कुठेही या गोष्टीवरून महायुतीमध्ये मतभेद होतील अशी स्वप्न काही लोक बघत असतील तर त्यांना स्वप्न बघण्याचा पूर्ण अधिकार आहे। भाजप आणि शिवसेनेतले हे ताजे वाद म्हणजे महायुतीवरचं संकट निश्चितच नाही आहे, पण विरोधकांचं स्वप्नरंजन अशी हेटाळणी करून या वादाचं खापरही विरोधकांवर फोडण्याचा प्रयत्न होत असेल तर कदाचित त्यातून मानसिक समाधान मिळेल। पण अशा लहान सहान वादांचं रूपांतर असंतोषात होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे वेळीच अशा गैरसमजाचं निराकरण होण्याची गरज आहे। सागर कुलकर्णीसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।